नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहे ज्ञानगंगा आणि आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या विषयाची. उद्धव ठाकरे यांनी राज्यभर रामरक्षा आंदोलन करण्याची घोषणा केलेली आहे. त्यांच्यामध्ये रामाच्या नावाशी संबंधित कोणत्याही कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जनतेला सत्तेसमोर आलं पाहिजे. पण प्रश्न असा आहे, हे आंदोलन केवळ धार्मिक भावना व्यक्त करण्यासाठी आहे का? व दुसरा म्हणजे की महाराष्ट्राच्या आगामी राजकीय समीकरणांमध्ये यामागे आणखी मोठी रणनीती दडलेली आहे का? आजच्या विशेष विश्लेषणात आपण संपूर्ण घटनाक्रम समजून घेऊया. गेल्या काही दिवसांपासूनच अयोध्येतील राम मंदिराशी संबंधित काही कथित आर्थिक अनियमितांबाबत चर्चा सुरू झालेली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे व त्यांनी जाहीर सभेत म्हटलेलं आहे की या भगवान राम हे कोट्यवधी भारतीयांच्या श्रद्धेचं केंद्रबिंदू ठरलेले आहे. पण श्रद्धेच्या नावावर कोणतीही चुकीची गोष्ट स्वीकारली जाऊ शकत नाही. या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण अचानक तापलं गेलेलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मननेनुसार राज्यभर रामरक्षा पठण, धार्मिक कार्यक्रम, सभा आणि जनजागृती मोहिमा आयोजित केल्या जाणार आहेत. पक्षाचा दावा आहे की या माध्यमातून श्रद्धा, पारदर्शकता आणि सामाजिक एकता यांचा संदेश दिला जाईल. मात्र विरोधकांचं मत वेगळंच आहे. त्यांच्या मते हा निर्णय आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र हिंदुत्व हा विषय नवीन नाही, पण बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासूनच शिवसेनेने हिंदुत्वाला महत्त्वाचे स्थान दिलं गेलेलं. नंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीत शिवसेना, भाजप आणि इतर पक्षांमध्ये अनेकदा वैचारिक संघर्ष पाहायला मिळालेला आहे. आजही तोच संघर्ष नव्या स्वरूपात दिसत असल्याचं राजकीय अभ्यासक सांगत आहे. भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर टीका केलेली आहे. यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की धार्मिक विषयावर राजकारण करू नये आणि कोणतेही आरोप पुराव्यांच्या आधाराचे मांडले गेले पाहिजेत. पण काही नेत्यांनी हे निवडणुकीपूर्वीचं राजकीय वातावरण तयार करण्याचं पाऊल असल्याचं म्हटलेलं आहे. सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया मिश्र स्वरूपाच्या दिसत आहे व काही जणांना वाटतं की श्रद्धेशी संबंधित कोणत्याही प्रश्नांवर पारदर्शकता आवश्यक आहे, तर काहींच्या मते रोजगार, शेती, शिक्षण आणि महागाई यांसारख्या मुद्द्यांवर आर्थिक लक्ष दिलं गेलं पाहिजे. पण लोकशाहीमध्ये या सर्व मतांचा समान महत्त्व आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते हा मुद्दा आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रभाव टाकू शकतो आणि हिंदुत्व, मराठी अस्मिता आणि स्थानिक विकास याभोवती नवीन समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केलेली जात आहे. मात्र अंतिम निर्णय जनतेचाच असेल. कोणताही राजकीय किंवा धार्मिक मुद्दा हाताळताना समाजात शांतता आणि सलोखा राखणं अत्यंत आवश्यक असतं. विविध मतं असणं ही लोकशाहीची ताकद आहे, परंतु मतभेदांचं रूपांतर संघर्षात होऊ नये ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. 5 जुलैपासून आंदोलनाची सुरुवात होणार असल्याचं सांगितलेलं जात आहे. या आंदोलनाला किती प्रतिसाद मिळतो व इतर राजकीय पक्षांची भूमिका काय असते आणि जनतेची प्रतिक्रिया कशी राहते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. येणारी काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकतात. मित्रांनो, रामरक्षा आंदोलन हा केवळ धार्मिक प्रश्न आहे का, की महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या अध्यायाची सुरुवात आहे? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सखोल, निष्पक्ष आणि वेगवान बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आहे तुमचा मित्र गंगाधर तितिरमारे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा ज्ञानगंगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.